दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी ही घोषणा केलेली आहे। राजीनामा देण्याआधी जनतेशी संवाद साधणार असल्याचं केजरीवाल म्हणाले। आतापर्यंत लोकशाही वाचवण्यासाठी राजीनामा दिला नाही असं केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच महाराष्ट्रासोबत दिल्लीतल्या निवडणुका देखील घ्या अशी मागणी देखील अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच ते बोलत होते। कोर्ट ने हमें बेल दे दी, अभी बेल तक ही दे सकता था। अब ये केस चलेगा। मैंने वकीलों से पूछा, मैंने कहा मेरा दिल कहता है कि जब तक ये मैं कोर्ट से बरी होके ना आ जाऊं तब तक मैं सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा। उन्होंने कहा जी ये 10 साल चलेगा केस, कोई कह रहा है 15 साल चलेगा केस, कोई कह रहा है 20 साल चलेगा केस। तो केस ये अभी लंबा चलेगा। आज कोर्ट जितना कर सकता था, कोर्ट ने हमारे पक्ष में निर्णय लिया है, हमें बेल दे दी। उन्होंने ऐसे कानून में जिसमें बेल मिलनी नामुमकिन होती है, उन्होंने बेल दे दी। आज मैं आपकी अदालत में आया हूं, जनता की अदालत में आया हूं, आपसे पूछने के लिए आया हूं, क्या आप केजरीवाल को ईमानदार मानते हो कि गुनहगार मानते हो? मैं दिल्ली की जनता से पूछना चाहता हूं, मैं देश की जनता से पूछना चाहता हूं कि क्या केजरीवाल ईमानदार है कि गुनहगार है? दोस्तों, 2 दिन के बाद, आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं। और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे। मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा, और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है, तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा। आपण या सगळ्याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे आपल्या सोबत आहेत। धनंजयजी, अरविंद केजरीवाल यांनी केलेली ही घोषणा याकडे नेमकं कसं पाहता आणि यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा का असं आपल्याला काय वाटतंय? अरविंदजींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलेलं आहे की जनतेच्या न्यायालयात जाऊन मी जनतेला प्रश्न विचारतोय की तुम्हाला वाटतंय मी प्रामाणिक आहे तर तुम्ही मला मत द्या, तुम्हाला वाटत असेल प्रामाणिक नाहीये तर मला मत देऊ नका। आणि त्यामुळे ते आगामी काळामध्ये जनतेमध्ये जाणार आहेत, गल्ली मोहल्ल्यामध्ये जाणार आहेत, लोकांना भेटणार आहेत, लोकांशी संवाद साधणार आहेत आणि ही भूमिका घेऊन त्यांनी जनतेला हा प्रश्न विचारलेला आहे। आणि त्या अनुषंगाने ते 2 दिवसानंतर राजीनामा देतील आणि जनतेच्या प्रतिक्रिया घेतील। आणि जर जनतेला वाटलं की हा अरविंद केजरीवालजी प्रामाणिक आहेत तर मग ते पुन्हा आम्हाला निवडून देतील अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे। मला वाटतं की ही अगदी योग्य भूमिका आहे। आणि एक तर आपलं न्यायालयीन व्यवस्था असते ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ सांगतो, किंवा केंद्रीय यंत्रणा आहेत ईडी आणि सीबीआय ज्या तोता आणि मैनासारखी भूमिका बजावतात, त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी शहा यांचं हे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण चाललेलं आहे त्याच्या विरोधात जनतेच्या न्यायालयात योग्य उत्तर मिळू शकेल आणि त्या भूमिकेतनं घेतलेला हा निर्णय अगदी योग्य निर्णय आहे। आणि आम्हाला खात्री आहे की जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे जनता योग्य निर्णय देईल। आणि अरविंद केजरीवाल यांना एक प्रकारची ही अग्निपरीक्षा आहे की मी प्रामाणिक आहे हे जनतेच्या न्यायालयात जाऊन सिद्ध करणं महत्त्वाचं आहे। मोदी आणि शहा यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवायची गरज नाहीये। हा याच्यातला एक स्ट्रॉंग संदेश आम्ही या निमित्ताने जनतेला दिलेला आहोत। परंतु धनंजयजी, या सगळ्यामध्ये जर बघायचं झालं तर त्यांनी एक मुख्य मुद्दा मांडलेला होता, तो म्हणजे की ही जी केस सध्या सुरू आहे ही किती वर्ष चालेल हे मला माहिती नाही, परंतु ज्या सर्वोच्च न्यायालयानं काही अटी ठेवलेल्या आहेत, जर याचा एक राजकीय विचार करायचा झाला तर त्यांना सार्वजनिक पद्धतीने कुठेही बोलता येणार नाहीये किंवा काय, तर हा सुद्धा कुठे भाग त्याच्यामध्ये असू शकतो? बघा, आता तुरुंगात जायच्या अगोदरपासून म्हणजे जवळजवळ गेल्या 2 वर्षापासून या केसेसच्या संदर्भात आमच्या विविध नेत्यांना म्हणजे केंद्रीय यंत्रणांनी अटक केलेली आहे। आणि अरविंदजींना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काही दिवस अटक केलेली, त्यामुळे त्याच्या अगोदर सुद्धा योग्य पद्धतीने राज्यकारभार चाललेलाच ना। त्यामुळे जेवढे अडथळे निर्माण करतील, आणि दिल्लीत तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने
एलजीच्या माध्यमातून काम करण्यासाठी केंद्र सरकार अडथळे निर्माण करते. त्याच्यामुळे प्रचंड म्हणजे संकट उभी राहतात, तरी सुद्धा दिल्लीतील सरकार व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जरतरच्या असतात. मला असं वाटतं की याच्या अगोदर सुद्धा त्यांनी राज्यकारभार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. स्वाभाविकच खरं तर आता केजरीवाल जनतेच्या दरबारात जाणार आहेत, त्यामुळे आता जनता काय नेमका फैसला करतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धनंजयजी, सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आणि आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत. सचिनजी, केजरीवालांनी केलेली ही घोषणा आणि त्या अनुषंगानं आता लगेच सुरू झालेलं राजकारण कसं पाहता याकडे? नाही, पहिली तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी राजीनामा द्यावा न द्यावा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका. परंतु निश्चितपणे या देशामधल्या फेडरल स्ट्रक्चरवरती किती मोठं संकट आलेलं आहे. छोट्या छोट्या पक्षांचं अस्तित्व हे धोक्यात आणलं जातं. सीबीआय ईडीचा जशा पद्धतीने वापर केला जातोय, नेत्यांना आतमध्ये टाकलं जातंय. त्यामुळे भारताची लोकशाहीची विदीर्ण अवस्था या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये झाली आहे, यात काही शंका नाही. आणि ज्या पद्धतीनं न्यायालयानं देखील याला फटकारले हे पाहता किती मोठं संकट आपल्या समोर आहे हे दिसतंय. आणि मला असं वाटतं की जनता त्याला उत्तर देते. लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे. आता मोदी सरकारचं नामकरण एनडीए सरकार झालेलं आहे. पुढेही तशाच पद्धतीचं उत्तर जनता देईल. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात जाण्याची जी काही भूमिका प्रत्येक पक्ष जर घेत असेल ती चांगलीच गोष्ट आहे. सचिनजी, या सगळ्यामध्ये त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की मी आतापर्यंत लोकशाही वाचवण्यासाठी राजीनामा दिलेला नव्हता, परंतु आता वेळ आलेली आहे ती म्हणजे अर्थातच जनतेच्या दरबारात जाण्याची. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, तो म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका घेतलेली आहे. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घेण्याचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचं जे सरकार चालू आहे त्याचं जो काही आक्रमण संविधानावर होत आहे ते कसं थोपून धरावं. लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक पक्षानं मोड बांधली, म्हणून इंडिया आघाडीची स्थापना झाली ना. विविध विरोधी विचारांचे पक्ष देखील एकत्र आले, याचं कारणच ते होतं. त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही समोरचं संकट अजूनही तशाच पद्धतीनं अस्तित्वात आहे आणि त्याचा निकरानं विरोध करण्याची आवश्यकता प्रत्येक जो लोकशाहीवरती विश्वास ठेवतो, संविधानावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाची आहे. या पाठीमागे आणखी एक कारण देखील बोललं जात आहे राजीनाम्याच्या पाठीमागचं, म्हणजे त्यांना जामीन मंजूर करताना काही अटी घालण्यात आलेल्या होत्या. त्यालाच अनुसरून देखील त्यांनी ही घोषणा केली असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात देखील वर्तवला जातोय. आता तो कायदेशीर भाग आहे, त्यामुळे मी काही कायदेतज्ञ नाही आहे. त्यांनी काय कशातून भूमिका घेतलेली आहे आमच्या दृष्टिकोनातून त्यांची जी राजकीय भूमिका समोर आलेली आहे त्याचंच विश्लेषण आम्ही करू शकतो. आणि मला असं वाटतं की जनतेच्या न्यायालयात जाण्याची जर भूमिका असेल तर त्या संदर्भामध्ये ती मला असं वाटतं की प्रत्येक जो राजकीय नेता आहे त्याने तशा पद्धतीची भूमिका घेणं हे काही अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही. सचिनजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याबाबत काय नेमकी मोठी घोषणा केलेली आहे आपण जाणून घेऊया. कोर्ट ने हमें बेल दे दी, अभी बेल तक ही दे सकता था. अब ये केस चलेगा. मैंने वकीलों से पूछा, मैंने कहा मेरा दिल कहता है कि जब तक ये मैं कोर्ट से बरी होके ना आ जाऊं तब तक मैं सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा. उन्होंने कहा जी ये 10 साल चलेगा केस, कोई कह रहा है 15 साल चलेगा केस, कोई कह रहा है 20 साल चलेगा केस. तो केस ही अभी लंबा चलेगा. आज कोर्ट जितना कर सकता था कोर्ट ने हमारे पक्ष में निर्णय लिया है, हमें बेल दे दी. उन्होंने ऐसे कानून में जिसमें बेल मिलनी नामुमकिन होती है उन्होंने बेल दे दी. आज मैं आपकी अदालत में आया हूं, जनता की अदालत में आया हूं, आपसे पूछने के लिए आया हूं क्या आप केजरीवाल को ईमानदार मानते हो कि गुनहगार मानते हो? मैं दिल्ली की जनता से पूछना चाहता हूं, मैं देश की जनता से पूछना चाहता हूं कि क्या केजरीवाल ईमानदार है कि गुनहगार है? दोस्तों, 2 दिन के बाद, आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं. और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे. मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा, और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा.
आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आहेत। व्यंकटेशजी, अरविंद केजरीवालांनी केलेली ही मोठी घोषणा एकंदरीतच काय नेमके असे परिणाम घडू शकतात दिल्लीतल्या राजकारणामध्ये असेल, देशातल्या राजकारणामध्ये? असे की केजरीवाल यांची सगळीकडून नाकेबंदी केली होती। त्याच्यानंतर त्यांना जी बेल मिळाली कोर्टातून, त्यामध्ये सुद्धा जाचक त्यावरती काही निर्बंध त्यांनी टाकले होते। त्यामुळे ते मुख्यमंत्री जरी राहिले असते तर ते काम करू शकले नसते। येत्या काही महिन्यामध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत, तर या निमित्ताने आता त्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा सुरुवात केलेली, शुभारंभ केलेला आहे। ते तांत्रिकदृष्ट्या ते जरी इंडिया ब्लॉकमध्ये असले तरी ते महत्वाकांक्षी आहेत। जी माहिती आहे की हरियाणामध्ये सर्व जागा ते लढवणार म्हणून, म्हणजे ते त्यांना पर्याय नसल्यामुळे ते इंडिया ब्लॉकमध्ये आहेत। परंतु त्यांना दिल्लीमध्ये असं म्हणतात की ते मोदी यांचे छोटे भाऊ आहेत, म्हणजे त्या पद्धतीनं की छोटे भाऊ याचा अर्थ असा की ते महत्वाकांक्षी आहेत आणि फार काळ ते कुठल्या फ्रंटमध्ये राहू शकणारे त्यांचे व्यक्तिमत्व नाही, त्यांच्या पर्सनॅलिटी नाही आणि त्या आम आदमी पार्टीची ते प्रोफाईल सुद्धा नाही आहे। त्यामुळे प्रचार सुरू झालेला आहे। ते आज तसंच तुम्ही मगाशी जे दाखवलं की जनतेच्या अदालतमध्ये म्हणून ते न्यायालयात आलेले आहे। आता ते भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी असा संघर्ष राहील। त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसने जे 10 वर्षात करायला पाहिजे होता रिवाईज, ते काँग्रेसने केलं नाही। त्यामुळं हा जो संघर्ष असेल भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी किंवा मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना होऊ शकतो। हे खरं आहे की त्यांना काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या बाजूने आहेत उभे, परंतु दिल्लीमध्ये कोण कोणाला राजकीय स्पेस देत नसतो। त्यामुळे ही लढाई ह्या दोघातच होईल असं दिसतंय। सहानुभूती मिळेल त्यांना काही प्रमाणात। त्यांच्यावरती जो आरोप केला होता की त्यांनी पैसे खाल्लेत वगैरे, आता न्यायालयीन प्रक्रिया हा वेगळा भाग आहे, पण जनतेचा शेवटी हा परसेप्शनचा खेळ असतो सगळा। बरोबर, तुम्ही चोर आहात का तुम्ही कोण आहात, तर ते आता हे लोकांमध्ये हे बॅटल गेलेली। स्वाभाविकच आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये केजरीवालांची वाटचाल नेमकी कशी राहते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्यंकटेशजी, धन्यवाद आपल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।